Hello and good morning dear students. I am Miss Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management, and today we have continued the methods of employees training. So previous lecture we have already discussed the methods of employees training. These methods of employees training are classified into two types. The first types are on the job methods and second is of the job methods. आज आपण या लेक्चर्समध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केले जातात ते या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. तर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी जे मेथड्स यूज केले जातात त्या मेथडचे क्लासिफिकेशन हे टू टाईप्समध्ये केले आहे. त्यामधील फर्स्ट टाईप आहे तो ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स अँड सेकंड टाईप आहे ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स यांचा स्टडी ऑलरेडी केला आहे. या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये 5 अशा मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स इन्क्लूड आहेत ज्यांचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये जॉब रोटेशन मेथड, कोचिंग मेथड, जॉब इन्स्ट्रक्शन और ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड, देन कमिटी असाइनमेंट मेथड अँड लास्ट इज इंटर्नशिप मेथड. या ऑल मेथड्स अत्यंत इम्पॉर्टंट आहेत ज्यांचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. आजच्या लेक्चर्समध्ये आपण एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केल्या जातात त्यामध्ये जो सेकंड टाईप आहे तो ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स यांचा स्टडी करणार आहोत. त्या 5 अशा मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्सचे डिस्कशन करणार आहोत. सो ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स इन्वॉल्व दिस 5 most important methods. The first methods are vestibule training method, second is role playing method, then lecture methods, next conference or discussion method, and last is program instruction method. So let's discuss one by one. So firstly, of the job methods. What is meant by of the job training methods? So under this method of training, the trainee is separated from the job situation and his attention is focused upon learning the material related to his future job performance. Okay, under this method of training, the trainee is separated from the job situation and his attention is focused upon learning the material related to his future job performance. तर ही काय ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स आहेत. याचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. मग ही ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्सद्वारे जे ट्रेनिंग दिले जाते ते ट्रेनिंग देताना जे ट्रेनी असतात, ओके, जे ट्रेनी असतात ते ॲक्च्युअल जॉब सिच्युएशनपासून कसे असतात, सेपरेट असतात. तर आपण एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केले जातात त्यातील फर्स्ट टाईप होता ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स. यामध्ये पाहिले आहे की ऑन दी जॉब ट्रेनिंग देताना काय केले जाते तर ज्या ठिकाणी तो ट्रेनी किंवा तो एम्प्लॉई काम करत असेल ते जे काही वर्क प्लेस आहे त्या ठिकाणीच त्याला जे ट्रेनिंग दिले जाते त्याला ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स असे म्हटले जाते. आणि ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स म्हणजे काय तर ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्सद्वारे जे ट्रेनिंग दिले जाते ते ट्रेनिंग देताना तो ट्रेनी त्या ॲक्च्युअल जॉब सिच्युएशनपासून सेपरेट असतो. ओके, आणि असं तो सेपरेट असल्यानंतर त्याला जे मेथड्स वापरून जे ट्रेनिंग दिले जाते त्याला ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स असे म्हटले जाते. द ट्रेनी इज नॉट डिस्ट्रॅक्टेड बाय जॉब रिक्वायरमेंट्स. He can place his entire concentration on learning the job rather than spending his time in performing it. आता या ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये काय केले जाते तर अशा एम्प्लॉईजना, अशा ट्रेनीला जे ट्रेनिंग दिले जाते ते त्याच्या कामाच्या जागेपासून सेपरेटली दिले जाते. मग याच्यामध्ये ओके वेस्टिब्यूल ट्रेनिंग या मेथडचा वापर केला जातो, रोल प्लेइंग मेथडचा वापर केला जातो, त्यानंतर लेक्चर मेथड्स, कॉन्फरन्स और डिस्कशन मेथड आणि प्रोग्राम इन्स्ट्रक्शन मेथड्स यांच्याद्वारे हे ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स एम्प्लॉईजना दिले जाते. अँड देअर इज ऑपॉर्च्युनिटी फॉर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन फॉर द ट्रेनीज. So companies have started using multimedia technology and information technology in training of the job training methods. तर
एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथडचा वापर करताना ही जी काही कंपनी आहे, जी काही ऑर्गनायझेशन आहे, ती ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या जे काही टेक्नॉलॉजीज असतात, ओके, मल्टीमीडिया टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन्हींचा वापर करून त्या एम्प्लॉईजना, त्या ट्रेनिंग हे दिले जाते. सो फर्स्टली वेस्टिब्युल ट्रेनिंग ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्समधील जी फर्स्ट मेथड आहे ज्याचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केले जातो तो आहे वेस्टिब्युल ट्रेनिंग मेथड. सो व्हॉट इज मीन बाय वेस्टिब्युल ट्रेनिंग मेथड? सो vestibular training, this is the first method of the job training method. This type of training is used for training personnel for clerical and semi skilled workers. Okay, of the job training method मधील ही फर्स्ट अशी एकदम मोस्ट इम्पॉर्टंट अशी मेथड आहे ज्याचा वापर एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. अँड दिस टाईप ऑफ ट्रेनिंग इज यूज्ड फॉर ट्रेनिंग पर्सनल फॉर क्लिरिकल अँड सेमी स्किल्ड वर्कर. आता ही जी काही वेस्टिब्युल ट्रेनिंग मेथड आहे ह्याचा वापर कशा प्रकारे केला जातो ट्रेनिंग देण्यासाठी? सो इन दिस मेथड ॲक्च्युअल वर्क कंडिशन्स आर सिम्युलेटेड इन अ क्लासरूम. Material files and equipment which are used in actual job performance are also used in training. This type of training is commonly used for training personnel for clerical and semi-skilled jobs. So the duration of this training ranges from days to a few weeks. तर ज्या ठिकाणी जो एम्प्लॉई काम करतो त्याची जी काय जॉब परफॉर्मन्स तो करतो तर तो जॉब परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे त्याने केला पाहिजे यासाठी त्याला ट्रेनिंग दिली जाते. ओके, तो जे काही काम करतो त्याचे नॉलेज, त्याचे स्किल्स, त्या ठिकाणी कोणते मेथड्स यूज केले पाहिजे याचे सर्वांचे नॉलेज त्या ट्रेनीला, त्या एम्प्लॉईजला येण्यासाठी असे ट्रेनिंग त्या एम्प्लॉईजला दिली जाते. मग असे एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्सचा यूज केला जातो. यामधील ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्समधील पहिली मेथड आहे ती म्हणजे वेस्टिब्युल ट्रेनिंग मेथड. यामध्ये काय केले जाते तर ॲक्च्युअल जो काही जॉब आहे त्या जॉबच्या ठिकाणी जशा प्रकारच्या इक्विपमेंट्स असतात, जसे फाईल्स असतात, जसे मटेरियल्स असतात, ज्याचा वापर ॲक्च्युअल प्रोडक्ट तयार करण्यासाठी केली जाते तशाच प्रकारे सेम त्याची प्रतिकृती ही तयार केली जाते. आणि या जी काही ऑर्गनायझेशन असेल, जी काही इंडस्ट्री असेल त्या इंडस्ट्रीमध्ये जसे प्रोडक्ट बनवले जाते, ओके, त्या ठिकाणी जशा मुवमेंट्स केल्या जातात, ओके, जसे स्टेप बाय स्टेप जसे काम केले जाते त्याचप्रमाणे ओके त्या एम्प्लॉईजना त्या ॲक्च्युअल जॉब परफॉर्मन्स त्यांनी कसा केला पाहिजे याचे ट्रेनिंग दिले जाते. ओके, या वेस्टिब्युल ट्रेनिंग मेथडमध्ये काय केले जाते तर ॲक्च्युअल जॉब कसा आहे, ओके, ती जॉब वर्क कंडिशन कशी आहे, सेम तशी सिच्युएशन तसे क्लासरूम तयार केले जाते आणि त्याच्या माध्यमातून एम्प्लॉईजला ट्रेनिंग हे दिली जाते. कारण की अशा ट्रेनिंग दिल्याने काय होते की जो काय एम्प्लॉईज आहे तो एम्प्लॉई चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतो. मग ही जी काय कार्यशाळा असते, ओके, फर्स्टली एम्प्लॉईजना त्या ठिकाणी ते काय मशीन्स असतात त्या कशा हँडल केल्या पाहिजे, ओके, त्याची प्रत्यक्ष कामाचे त्या ठिकाणी कोणत्या मेथड्स यूज केल्या पाहिजे त्या कार्यपद्धतीचे ट्रेनिंग हे अत्यंत तज्ज्ञ व्यक्तींमार्फत त्या एम्प्लॉईजना त्या ट्रेनिंगला दिली जाते. एम्प्लॉईज कामामध्ये तरबेज झाल्यानंतरच त्याला ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्यक्ष काम करण्यासाठी पाठवले जाते. मग यामध्ये ओके तो ॲक्च्युअल जो काही जॉब करणार आहे, जो काही काम करणार आहे त्याचप्रमाणे सेम प्रतिकृती तयार केल्यामुळे ती कंपनी आणि ती कार्यशाळा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डिफरन्स नसल्यामुळे एम्प्लॉईज त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या इंडस्ट्रीमध्ये कॉन्फिडंटली काम करतात. यामुळे एम्प्लॉईजना ऑर्गनायझेशनचे जे काही एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये लवकरात लवकर मिक्स होतात. एम्प्लॉईजने त्या इंडस्ट्रीमध्ये योग्य पद्धतीने अचूकपणे काम करावे, कामामध्ये कोणत्याही प्रकारचा गॅप पडू नये, जे काही प्रोडक्ट तयार केले जातात, जे गुड्स असतात, त्याचप्रमाणे जे काही टेक्नॉलॉजीज असतात त्यांचे कोणत्याही प्रकारचा अपव्यय होऊ नये यासाठी एम्प्लॉईजना अशा प्रकारचे ट्रेनिंग देणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशामुळे काय होते, जी काही त्यांनी क्लासरूम उभं केलं आहे, जी काही कार्यशाळा उभं केलं आहे तिथे त्या इंडस्ट्रीसारखी सेम एन्व्हायरमेंट क्रिएट करणे यासाठी खूप खर्च करावा लागतो. म्हणून या मेथडचा वापर लार्ज इंडस्ट्रीज एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी करतात.
त्यानंतर जी काही ट्रेनी असतात त्या ट्रेनीची जर संख्या खूप असेल तरच ही मेथड अफोर्डेबल ठरते आणि एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ही अत्यंत इम्पॉर्टंट अशी ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्स आहे. त्यानंतरची सेकंड मेथड आहे ती रोल प्लेइंग मेथड. सो it is defined as a method of human interaction that involves realistic behavior in imaginary situation. This method of training involves action, doing and practice. The participants play the role of certain characters such as the production manager, mechanical engineer, superintendents, maintenance engineers, quality control inspectors, foremen, workers and the like. This method is mostly used for developing interpersonal interactions and relations. Okay, this method is mostly used for developing interpersonal interactions and relations. So ऑफिसर्सना स्वतःची जबाबदारी, त्यांची कोणते काम करायचे आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी, त्यांचे कर्तव्य चांगल्या प्रकारे कंप्लीट करण्यासाठी वेगवेगळे रोल त्यांना प्ले करावे लागतो. तसेच त्यांच्या हाताखाली जे काय एम्प्लॉईज काम करतात त्या एम्प्लॉईजकडून योग्य प्रकारचे काम करून घेण्यासाठी, त्यांचे सहकार्य किंवा त्यांचा विश्वास मिळवण्यासाठी देखील अनेक रोल त्या ऑफिसर्सना त्या ठिकाणी प्ले करावा लागतो. मग ट्रेनिंग ही मेथड या ठिकाणी ओके ही रोल प्लेइंग मेथड अत्यंत इफेक्टिव्ह आहे. या मेथडमुळे जे काही ऑफिसर्स असतात, त्यानंतर जे सिनियर ऑफिसर्स आहेत ओके, त्यानंतर सुपरिटेंडंट्स, मेंटेनन्स इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स, प्रोडक्शन मॅनेजर, मग हे जे काही ऑफिसर्स आहेत त्यांचे ह्युमन रिलेशन्स कसे मेंटेन केले पाहिजे हे त्यांना समजते. ते त्यांच्या स्वभावात, त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्समध्ये, त्याचबरोबर जे काही ते काम करतात ते काम करण्याच्या मेथड्समध्ये योग्य ते चेंजेस करून त्यांचे जे काही सहाय्यक असतात, त्यांचे जे काही असिस्टंट असतात, जे काही एम्प्लॉईज असतात, जे त्या इंडस्ट्रीमध्ये काम करतात त्यांच्याकडून काय मिळवतात, विश्वास मिळवतात, त्यांच्याकडून सहकार्य मिळवतात आणि त्याच्यामधून योग्य ते इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स आणि रिलेशन्स ते त्या ठिकाणी मेंटेन करीत असतात. आता इंटरपर्सनल रिलेशन्स म्हणजे काय, त्यांच्या आपापसातील जे काही संबंध आहे, जे काही रिलेशन्स आहे ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी होते आणि असे इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स अँड रिलेशन्स चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्यासाठी ही रोल प्लेइंग मेथड अत्यंत इम्पॉर्टंट आहे. म्हणून ओके रिलेशन्स मेंटेन या ठिकाणी ते ऑफिसर्स करू शकतात, यासाठी रोल प्लेइंग मेथड अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या मेथडचा सर्वात जास्त वापर हे एम्प्लॉईज यांच्या आपापसातील रिलेशन्स व इंटरॅक्शन्स डेव्हलप करण्यासाठी केला जातो. ओके, ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्समधील अत्यंत इम्पॉर्टंट अशा मेथड्सचे आज आपण या ठिकाणी डिस्कस करीत आहोत. त्यामध्ये फर्स्ट मेथड आहे वेस्टिबल ट्रेनिंग मेथड, सेकंड आहे रोल प्लेइंग मेथड, थर्ड आहे लेक्चर मेथड, next is conference or discussion method, and last is program instruction. So now let's see the third method in the of the job training methods. It is lecture method. So the lecture is a traditional and direct method of instruction. Okay, the lecture is traditional and direct method of instruction. The instructor organizes the material and gives it to a group of trainees in the form of a talk. तर ही जी काही लेक्चर मेथड आहे ती एक ट्रॅडिशनल मेथड आहे. ही एक एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी अत्यंत इफेक्टिव्ह अशी मेथड आहे. या लेक्चर मेथडचा यूज एम्प्लॉईजना काम करण्यासाठी, त्याचबरोबर त्यांनी जे काही काम करतात त्यामधून त्यांनी आणखीन चांगल्या प्रकारे काम करावे यासाठी त्यांना मोटिवेट करण्यासाठी केला जातो. टू बी इफेक्टिव्ह द लेक्चर मस्ट मोटिवेट अँड क्रिएट इंटरेस्ट अमंग द ट्रेनीज. An advantage of the lecture method is that it is the direct and can be used for a large group of trainees. The cost and time involved are reduced. The major limitation of the lecture method is that it does not provide for transfer of training effectively. Okay, lecture method, it is the most important method of the job training method and it is traditional method. त्या एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी अत्यंत इफेक्टिव्ह अशी ही मेथड समजली जाते. या लेक्चर मेथडचा यूज एम्प्लॉईजना ते जे काही काम करतात ते काम त्यांनी चांगल्या प्रकारे करावे यासाठी त्यांना मोटिवेट करण्यासाठी असे लेक्चर्स त्यांना दिले जाते आणि त्या ऑल ट्रेनीचा या कामामध्ये इंटरेस्ट वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. एकाच वेळी अनेक व्यक्तींना जॉब इन्फॉर्मेशन देण्यासाठी, त्यांना त्या कामाचे योग्य ट्रेनिंग देण्यासाठी या लेक्चर मेथडचा वापर त्या ठिकाणी होतो. अत्यंत हेल्पफुल व यूजफुल ही मेथड आहे. लेक्चर देण्यासाठी त्या त्या सेक्टरमधील
अत्यंत तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी निमंत्रित केली जाते, त्यांना बोलवले जाते आणि या मेथडचा यूज करताना जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशनमधील ऑल एम्प्लॉईजना एकत्र करून सर्वांना त्या कामाची इन्फॉर्मेशन दिली जाते. यामध्ये त्या ऑर्गनायझेशन हिस्ट्री, त्या ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज, त्यांचे गोल्स, त्यांची ॲम्बिशन्स, त्यांचे फ्युचर प्लॅन्स, ओके, त्याचबरोबर त्या ऑर्गनायझेशनची इन फ्युचरमध्ये जी काही संकटे असतील त्याची सर्व इन्फॉर्मेशन त्या लेक्चर मेथडमध्ये दिली जाते. त्याच्यामधून ते एम्प्लॉईज काय होतात, मोटिवेट होतात आणि त्या ऑर्गनायझेशन गोल्स, त्यांचे ॲम्बिशन्स, त्यांचे फ्युचर प्लॅन्स, त्यांची ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करण्यासाठी एम्प्लॉईज मदत करतात. त्यासाठी ही लेक्चर मेथड अत्यंत इम्पॉर्टंट आहे. या लेक्चर मेथडचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर जे काय एम्प्लॉईज आहेत, जे ट्रेनी आहेत, त्यांनी अत्यंत इफेक्टिवली काम करावे यासाठी या लेक्चर मेथडचा वापर केला जातो आणि एकाच टायमिंगला अनेक एम्प्लॉईजना त्या जॉबची, त्या ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन देण्यासाठी, त्यांची ऑल हिस्ट्री त्यांना सांगण्यासाठी, त्या कामाचे परफेक्टली नॉलेज त्यांना देण्यासाठी या लेक्चर मेथडचा वापर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. त्यानंतरची 4 नंबरची मेथड आहे ती कॉन्फरन्स और डिस्कशन मेथड. ओके, ही देखील ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथडमधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी मेथड आहे. सो व्हॉट इज मेन बाय कॉन्फरन्स और डिस्कशन? So it is a method of in training the clerical, professional and supervisory personnel. This method involves a group of people who pose ideas, examine and share facts, ideas and data, test assumptions and draw conclusions, all of which contribute to the improvement of job performance. Discussion has the distinct advantage over the lecture method, and in that the discussion involves two-way communication and his feedback is provided. तर ही जी काही कॉन्फरन्स और डिस्कशन मेथड आहे, या मेथडचा ट्रेनीजना ची एक कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली जाते आणि त्या कॉन्फरन्समध्ये पार्टिसिपेट व्हावे यासाठी त्या ट्रेनीजना मोटिवेट केले जाते. या कॉन्फरन्समध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर ते त्या ठिकाणी मांडले जातात व त्या ट्रेनीला, त्या एम्प्लॉईजना त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम्सवरती डिस्कशन करण्यास सांगितले जाते आणि प्रत्येक एम्प्लॉई स्वतःच्या पद्धतीने, ओके, स्वतःच्या माइंड यूज करून स्वतःच्या कृतीने ते त्या प्रॉब्लेम्सवरती सॉल्युशन काढतात. आणि या मेथडचा यूज एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी केल्यामुळे ते जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना त्या ऑर्गनायझेशनचे प्रॉब्लेम्स समजतात, त्यांना त्याची इन्फॉर्मेशन मिळते आणि त्यांच्यात रिस्पॉन्सिबिलिटीची भावना इन्क्रीज होते आणि त्यांची जी काही थिंकिंग ॲबिलिटी आहे, त्याने त्यांची इमॅजिनेशन पॉवर ही देखील इन्क्रीज होण्यास मदत होते. पण ही जी काही कॉन्फरन्स किंवा डिस्कशन मेथड आहे ती अत्यंत कॉस्टली असे समजले जाते. ओके, कॉन्फरन्स किंवा डिस्कशन ही जी काही मेथड आहे ज्याचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो ती अत्यंत कॉस्टली अशी मेथड आहे. कॉन्फरन्समुळे जे काही डेली रुटीन आहे त्या डेली रुटीनवरती देखील परिणाम होत असतो. कारण की जर ऑर्गनायझेशनमध्ये कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली तर त्यासाठी सर्व एम्प्लॉईजना, त्या ट्रेनींना त्या ठिकाणी पार्टिसिपेट व्हावे लागतात. मग पार्टिसिपेट व्हायचे म्हटले की त्यांचा पूर्ण टाईम त्या ठिकाणी जाणार आहे. परंतु त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, तर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन जे काही प्रॉब्लेम्स असतील त्या ऑर्गनायझेशनला जर काही क्वेश्चन्स निर्माण झाले असतील तर त्या प्रॉब्लेम्सवरती हे ट्रेनी ते जे काही एम्प्लॉईज कशाप्रकारे सॉल्युशन काढतात, त्यानंतर त्यांची जी काही थिंकिंग ॲबिलिटी कशी आहे, त्यांची इमॅजिनेशन पॉवर्स कशी आहे हे समजण्यास देखील या कॉन्फरन्स मेथडचा वापर त्या ठिकाणी होतो. आणि असं डिस्कशन करताना ते सर्व एम्प्लॉईज एकत्र येऊन डिस्कस करतात आणि त्याच्यामधून त्यांची टीम देखील त्या ठिकाणी बिल्ड होत असते. यासाठी कॉन्फरन्स मेथड जशा प्रकारचे ॲडव्हान्टेज आहेत त्या प्रकारे त्याचे डिसॲडव्हान्टेज देखील आहे. ओके, प्रत्येक मेथडचे काही ना काही ॲडव्हान्टेज हे असतात आणि त्याचे डिसॲडव्हान्टेज देखील असतात. म्हणून ऑर्गनायझेशन जेव्हा एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी मेथडचा वापर करते त्यावेळेस अशा ऑल मेथड्सचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी करीत असते. आणि ह्या अत्यंत इम्पॉर्टंट अशा मेथड्स आहेत ज्यांचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ऑर्गनायझेशन वेळोवेळी करीत असतात. कारण की त्यामधून जे काय एम्प्लॉईज आहे ते एम्प्लॉईज काय होतात, काम करण्यासाठी मोटिवेट होत असतात, त्यांची थिंकिंग ॲबिलिटी इन्क्रीज होते, त्यांची इमॅजिनेशन पॉवर इन्क्रीज होते. त्यानंतर जी काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन त्यांना इन्फॉर्मेशन मिळत असते, त्यांना लेक्चर्स दिल्यामुळे ते एनकरेज होतात आणि त्यांची
ते जे काही काम करतात त्यांची ऑल नॉलेज त्यांना मिळत असल्यामुळे ते आणखीन चांगल्या पद्धतीने काम करीत असतात. त्याच्यामधून त्या ऑर्गनायझेशनचे काय होतं, जे काही प्रोडक्ट असेल, जे काही सर्व्हिस असेल ते क्वालिटीची ते प्रोड्यूस करू शकतात. त्यामुळे कस्टमर्सना देखील चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट मिळू शकते, कस्टमर्स हॅपी होऊ शकतात. यासाठी या ऑल रिझनसाठी एम्प्लॉईजला ट्रेनिंग देणे महत्त्वाचे आहे. तर या ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये लास्ट मेथड आहे ज्याचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो, तो म्हणजे प्रोग्राम इन्स्ट्रक्शन मेथड. सो इन रिसेंट इयर्स दिस मेथड हॅज बिकम पॉप्युलर. तर या अलीकडील काळामध्ये ही जी काही प्रोग्राम इन्स्ट्रक्शन मेथड आहे ती अत्यंत लोकप्रिय झालेली मेथड आहे, ज्याचा वापर ऑर्गनायझेशन एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी करीत असते. द सब्जेक्ट मॅटर टू बी लर्न इज प्रेझेंटेड इन अ सिरीज ऑफ केअरफुली प्लॅन्ड सिक्वेन्शियल युनिट्स and these units are arranged from simple to more complex levels of instruction, and the training goes through these units by answering questions or filling the blanks. This method is expensive and time consuming method. So this program instruction, it is a very popular method, and this is the expensive method and time consuming method, but these methods always important to giving the training of the employees. And this is also most important last method of the job training method. ओके, इन या रिसेंट इयर्समध्ये या अलीकडील काळामध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ही मेथड यूज केली जाते आणि अत्यंत लोकप्रिय असलेली ही मेथड आहे. या मेथड ही मेथड एक्सपेन्सिव्ह मेथड आहे असे समजले जाते, आणि या मेथडचा ज्यावेळी एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी वापर केला जातो त्यासाठी टाईम हा खूप या ठिकाणी कन्झ्युम होत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही शिकवले जाणारे जे काही सब्जेक्ट्स आहेत, लर्न केले जाणारे जे काही सब्जेक्ट्स आहे यामध्ये केअरफुली व अत्यंत काळजीपूर्वक सिक्वेन्सनुसार त्यांच्या सिरीजनुसार या ठिकाणी प्रेझेंट केले जातात, आणि यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स असतील ते इन्स्ट्रक्शन्स त्या ट्रेनीला दिले जातात. मग ते इन्स्ट्रक्शन देताना फर्स्टली सिम्पलपासून ते इन्स्ट्रक्शन दिले जातात. म्हणजे एखादे काम करायचं असेल तर त्याचे काम कशा प्रकारे करावे ह्याचे पहिल्यांदा सिम्पल पद्धतीने सांगितले जाते, आणि त्यानंतर कॉम्प्लेक्स लेवलचा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणून या प्रोग्राम इन्स्ट्रक्शन जेव्हा मेथडचा वापर केला जातो त्यावेळेस त्यांना जे काही इन्स्ट्रक्शन दिले जाते ते इन्स्ट्रक्शन देत असताना सिम्पलपासून कॉम्प्लेक्स लेवलचा अशी अरेंजमेंट केली जाते. आणि यामध्ये जे काही ट्रेनी असतात ते ट्रेनी काय करतात, जे काही त्यांचे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चनचे डायरेक्टली आन्सर देतात किंवा फिलिंग द ब्लँक्सनुसार देखील ते आन्सर देऊ शकतात. तर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी अशा अनेक मेथड्सचा वापर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते, आणि हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे कारण की एम्प्लॉईजला ट्रेनिंग दिले तरच ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण पाहिले आहे की एम्प्लॉईज ट्रेनिंग म्हणजे नक्की काय, त्याचे प्रॉपर मिनिंग पाहिले आहे. त्यानंतर जे काही ऑथर्स आहेत त्यांनी या ट्रेनिंगचे काही डेफिनेशन्स केले आहेत, त्या डेफिनेशन्स देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिस्कस केले आहे. त्यानंतर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केले जातात त्यांची क्लासिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये केले आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स आणि सेकंड टाईप आहे ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स. तर या ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये देखील 5 मोस्ट इम्पॉर्टंट अशा मेथड्स इन्व्हॉल्व आहेत, आणि ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये देखील 5 मेथड्स इन्व्हॉल्व आहेत. तर ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्समध्ये जॉब रोटेशन मेथड, कोचिंग मेथड, जॉब इन्स्ट्रक्शन और ट्रेनिंग थ्रू स्टेप बाय स्टेप मेथड, कमिटी असाइनमेंट मेथड आणि इंटर्नशिप मेथड अशा मेथडचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केला जातो. त्यानंतर ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स त्या आहेत वेस्टिब्युल ट्रेनिंग मेथड, रोल प्लेइंग मेथड, लेक्चर मेथड, कॉन्फरन्स और डिस्कशन मेथड अँड प्रोग्राम इन्स्ट्रक्शन मेथड. सो इट इज व्हेरी अँड मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स ऑफ दी एम्प्लॉईज ट्रेनिंग. तर आज आपण या लेक्चरमध्ये एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी ज्या मेथड्स यूज केल्या जातात त्यामध्ये जो सेकंड टाईप होता ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स त्यामधील 5 अशा मोस्ट इम्पॉर्टंट मेथडचे डिस्कशन त्यांचं स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केले आहे. अशा प्रकारे आपल्या जे काही एम्प्लॉईजना ट्रेनिंग देण्यासाठी जे मेथड्स आहेत त्यांचे आपण डिस्कशन
प्रिव्हियस लेक्चर्सपासून करत आलो आहोत आणि प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण ऑन दी जॉब ट्रेनिंग मेथड्स या डिस्कस केल्या होत्या आणि आजच्या लेक्चर्समध्ये आपण ऑफ दी जॉब ट्रेनिंग मेथड्स डिस्कस केलेल्या आहेत. तर या ऑल मेथड्सचा वापर एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्यासाठी केल्या जातात. ओके, थँक्यू.